आता बघा, या प्रश्न नवोदयमध्ये विचारले जातात असे, कारण हे थोडेसे अवघड प्रश्न आपल्याला म्हणता येतील आणि वेळखाऊ प्रश्न राहतात, त्याच्यामुळे हा नवोदयसाठी तर खूपच महत्त्वाचा प्रश्न आहे मी तर म्हणेल. आता काय करायचं, अगोदर कंस सोडवायचा. ठीक आहे, मग कंस कुठं आहे, तर बघा एक इथं कंस आहे आणि एक कंस इथं आहे, तर आपण कंस सोडू. ठीक आहे, चला आपण अगोदर हा कंस सोडू. काय आहे, 53 वजा 14 वजा 6. मग तुम्हाला मी काय सांगितलं होतं, 53मधून 14 वजा करायचे. ठीक आहे, आणि अजून 6 वजा करायचे. किती येतं रे, 53मधून 14 वजा केले 39, बरोबर 39, आणि 39मधून 6 वजा केले तर 33. म्हणजे आपण सोपं म्हणू 33 या कंस जागेवर तुमचं उत्तर येतं 33. ठीक आहे, हे झालंय. त्यानंतर 24 वजा 6 18 येतं, बरोबर आलंय. आता खाली तुम्ही काय करा, ती पदावली पुन्हा लिहा व्यवस्थित. म्हणजे बघा 216 भागाकारामध्ये 18 अधिक 2 गुणाकारामध्ये 33. मग मला सांगा आता तुम्ही काय करणार रे, काय बेटा, तसं कसं केले तुम्ही, तसं कसं, एक मिनटं, 53 बरोबर आहे. 53 53मधून तुम्ही किती केले, 14 वजा केलेत आपण, 14 वजा केलेत 39 येतं. 39मधून तुम्ही अजून 6 वजा केले 33 येतं. ठीक आहे, आणि तुम्ही 53मधून 20 वजा केले. अरे सारखंच येतं ना, 53मधून 20 वजा करा किंवा एकदा वजा करा, 33च येतं ना, वेगळं कसं येईल. 53मधून 20, अरे 53मधून 20 वजा करा, किती येतं, किती येतं, मग उत्तर कसं चेंज होईल, तेच येतं ना. 53मधून 14 वजा केले 39, 39मधून 6 वजा केले तर 33, किंवा 53मधून 14 अधिक 6 म्हणजे 20 वजा केले तरी 33 येतं, सारखंच येतं ते काही केलं तरी, बरोबर. चला मग इथं काय करायचं तुम्हाला, इथं करायचं आहे भागाकार. ठीक आहे, करा भागाकार. 18ने 216ला भागा, किती येतं ते पहा. ते नका सांगू मला, भागाकार करून दाखवा. दोनशे 16ला 18ने बघा काय, तर बघा 18×1 = 18, बरोबर. 21मधून 18 जर आपण वजा केले तर आता तुमचे 3, हा 6 इथं घ्या, 18×18 18 2 36, 12 येतं. म्हणजे हा भागाकार आला तुमचा 12. मग 12 अधिक हे 2 गुणाकारामध्ये 33, बरोबर. आता करा गुणाकार, बरोबर ना, बोर्डमागच्या नियमानुसार गुणाकार. 12 अधिक हे दोघांचा गुणाकार, 33 गुणाकारामध्ये 2 किती येतं रे, 66, बरोबर. करा दोघांची बेरीज. आता 6 आणि 2 8, 6 आणि 1 7, उत्तर येतं 78. म्हणजे ऑप्शन क्रमांक सी तुमचं बरोबर येतं. किती सोपं आहे, अगोदर हा कंस सोडवायचा 33 उत्तर येतं, त्यानंतर हा कंस सोडवायचा 18 उत्तर येतं. 216ला 18ने भागितलं, कारण बोर्डमागच्या नियमानुसार अगोदर भागाकार करायचा, 12 येतं, बरोबर. 12 अधिक 2 गुणाकारामध्ये 33, 2 गुणाकारामध्ये 33 म्हणजे 66, 12 अधिक 66 म्हणजे 78. तर ऑप्शन क्रमांक सी येतं. ठीक आहे, चला कन्फ्यूज होऊ नका तुम्ही. आता बऱ्याच जणांनी वजाबाकीमध्ये सुद्धा मिस्टेक केला, तसं करू नका. ठीक आहे, चला हे घ्या प्रश्न. आता बघा हा प्रश्न कसा सोडवायचा आहे, याच्यामध्ये काय बघा, पुढीलपैकी कोणती संख्या या पदावली बरोबर आहे, म्हणजे याला सिम्पली तुम्हाला सोडवायचं आहे. काय बघा, 13 गुणा, बघा कंसामध्ये 13 गुणाकारामध्ये 5 अधिक 27 भागाकारामध्ये 9 वजा 2 कंस पूर्ण भागाकारामध्ये 11. आता काय करायचं बघा,
अगोदर कंस सोडवायचा. तर कंसामध्ये काय सोडवायचं तुम्हाला? भागाकार. मग भागाकार कुठं आहे? 27 भागाकारामध्ये 9. मग 27 भागाकारामध्ये 9 किती येतं रे? जर 27ला 9ने भागितलं, 9 1 9, 9 2 18, 9 3 27. म्हणजे या दोघांचा भागाकार येतो 9 3 27 म्हणजे 3. बरोबर. मग आता आपली पदावली काय झाली रे? आपली पदावली झाली कंसामध्ये 13 गुणाकारामध्ये 5 अधिक 3 वजा 2 आणि भागाकारामध्ये 11. ठीक आहे. मग आता काय करायचं आहे? बोडमाच्या नियमानुसार गुणाकार करायचा राहतो. बरोबर ना? बोडमाच्या नियमानुसार काय करायचं? गुणाकार. 13 गुणाकारामध्ये 5, 5 10 50 आणि 5 3 15 म्हणजे 65 गुणाकार येतो याचा. 65 अधिक 3 वजा 2 भागाकारामध्ये 11. 65 अधिक 3 जर केलं तर किती येतं तुमचं? 68. बरोबर ना? 68 म्हणजे 68 वजा 2 कंस पूर्ण भागाकारामध्ये 11. ऐका काय बेटा? ते भागाकार केलाय ना आपण. भागाकार केल्यानंतर लिहिण्याची गरज आहे का त्याला? भागाकार केले ना आपण. 27 भागाकारामध्ये 9 म्हणजे उत्तर किती आलं? 3. ते 3 इथे लिहिलेत ना मी. मग 9 कशाला लिहायला पाहिजे आपल्याला नंतर भागाकार केल्यावर? बरोबर ना? समजले का? समजलंय? हां. आता ते भागाकार केले ना आपण. 27 भागाकारामध्ये 9 केलंय, उत्तर 3 आलंय. हे 3 मी इथं लिहिलेत. बरोबर ना? त्याच्यामुळे मी 9 का लिहिलं तिथं? 27 का लिहिणार मी? ठीक आहे. चला मग 68 वजा 2 जर केलं तर येतं 66. 66 भागाकारामध्ये 11. बरोबर. किती येतं? 66 भागाकारामध्ये 11 म्हणजे 11 सखी 66 येतं. म्हणजे उत्तर येतं 6. ऑप्शन क्रमांक सी तुमचं बरोबर आहे. चला मला सांगा, समजले का सगळ्यांना हे? ओके. थोडंसं व्यवस्थित लक्ष देत चला तुम्ही. कारण कसं होतं माहिती आहे का? तुम्ही व्यवस्थित लक्ष देत नाही आहे. त्याच्यामुळे बऱ्याच वेळा तुम्ही मिस्टेक करता याच्यामध्ये. तर व्यवस्थित थोडंसं लक्ष द्या. चला समोरचा प्रश्न देतोय, सोडवा. हा प्रश्न सोडवा सगळ्यांनी.